प्रश्नापेक्षा प्रश्नाची मांडणी खूप महत्त्वाची आहे. प्रश्न हा जर उठवला आपण तर तो जर योग्य पद्धतीने मांडला नाही तर एक साधा प्रश्न म्हणून तो घेतला जातो. तो कोणताही प्रश्न मांडताना तो अभ्यासपूर्ण मांडला गेला पाहिजे. त्याच्यावर फॅक्ट्स आणि फिगर्स दोन्ही सुद्धा त्या ठिकाणी पाहिजे. फॅक्ट्स आणि फिगर्स असतील तरच तो सभागृहातही मान्य होईल आणि जनतेलाही मान्य होईल. विधिमंडळाच्या अधिवेशनाकडे पाहताना बऱ्याचदा असं बोललं जातं की आता विलासराव देशमुखांचा तो काळ राहिला नाही, आर पाटील सभागृहात नाही किंवा गोपीनाथ मुंडे सभागृहात नाही. पण अभ्यासू नेते घडण्यासाठी एक काळ जावा लागतो. एक आश्वासक परिस्थिती अशीच एक निर्माण झाली आहे. भाजपचे आमदार आहेत विक्रम पाचपुते. त्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण भाषणं केली आणि जनतेचे प्रश्न विचारले. त्यामुळे असं वाटायला लागलं की सभागृहामध्ये अभ्यास करून येणारे आमदार आहेत आणि त्यांची ती पहिल्यांदाच टर्म आहे. म्हणून आम्ही असं ठरवलं की त्यांच्यासोबत आपण गप्पा मारायच्या. अभ्यास कसा करतात, जनतेचे प्रश्न त्यांनी कसे उचलले आणि नेमक्या याच प्रश्नांना त्यांनी हात घालायचं का ठरवलं आणि ते प्रश्न त्याची उत्तरं सुद्धा ही सभागृहामध्ये या अधिवेशनामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये खूप लक्षवेधी सुद्धा ठरली आहे. नमस्कार, मी मनोज भोयर, मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. माझ्यासोबत भाजपचे आमदार विक्रम पाचपुते आहेत. जो प्रश्न तुम्ही पनीरचा विचारला की पनीर आपण खूप खातो प्रोटीनसाठी, हॉटेलात सुद्धा पनीर ची भाजी आपण मागवतो आणि असं सगळं असताना अत्यंत धक्कादायक अहवाल तुमच्या माध्यमातून अधिवेशनामध्ये सभागृहात मांडला गेला आणि तेव्हा लोकांना अक्षरशः धक्का बसला की पनीर आता खाऊच नाही. म्हणजे आता कुठे मी परवा हॉटेलमध्ये गेलो आणि त्यांनी ती ऑफर केली भाजी की पनीर सब्जी बुलाव यार, तर तो म्हणाला की नाही, पनीर नाही खात. इतका धसका म्हणजे लोकांनी घेतलेला. ते असणं स्वाभाविक आहे. मुळात काय आहे की आपण जे खातो पूर्वी म्हणतात की पोटापासून सगळ्या गोष्टी सुरू होतात. अच्छा, त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आपण पोटात काय टाकतो यालाही खूप महत्त्व आहे. आणि आपण जे म्हणालात की हे प्रश्न कशा पद्धतीने, माझे वडील 1980ला पहिल्यांदा आमदार झाले. त्यामुळे किती नाही म्हणलं तर एक इनडायरेक्ट एक अनुभवाचा फायदा होतो आणि जवळजवळ 45 वर्ष झालं ते राजकारणात आहेत. त्यामुळे एक शेवटी काय असतं, ते स्टेजवरती आपण पाहतो की आर्टिस्ट स्टेजवर असतो आणि काही बॅकस्टेज लोक असतात. तर आम्ही बॅकस्टेजमधले आहोत. आम्ही तसं बॅकस्टेज पाहत होतो. पनीरचा प्रश्न हा काही नवीन नाही आहे. आमच्या वडिलांनी फक्त सांगितलं कोणता प्रश्नापेक्षा प्रश्नाची मांडणी खूप महत्त्वाची असते. प्रश्न हा जर उठवला आपण तर तो जर योग्य पद्धतीने मांडला नाही तर एक साधा प्रश्न म्हणून तो घेतला जातो. त्यामुळे कोणताही प्रश्न मांडताना तो अभ्यासपूर्ण मांडला गेला पाहिजे. त्याच्यावर फॅक्ट्स आणि फिगर्स दोन्ही सुद्धा त्या ठिकाणी पाहिजेत आणि फॅक्ट्स आणि फिगर्स असतील तरच तो सभागृहातही मान्य होईल आणि जनतेलाही मान्य होईल. आज अशी परिस्थिती आहे की सभागृहात अजून निर्णय व्हायचा आहे, आमच्या शासन स्तरावर निर्णय व्हायचा आहे, पण जनतेने निर्णय केलेला आहे की आपण काय खातो. त्यामुळे प्रत्येकजण हे आता कॉशियस झालेलं आहे आणि कॉशियस होणं खूप महत्त्वाचं होतं. त्यामुळे ती मांडणी आम्हाला आदरणीय साहेबांकडनं शिकायला मिळाली. पाचपुते साहेबांनी अनेकदा ते आजही मार्गदर्शन करत असतात. त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा होतो हा. आता बघा, पनीर जे भेसळयुक्त पनीर आहे ते आपण खाल्लं तर आपल्याला अपाय होऊ शकतो. बरोबर. पण या निमित्तानं म्हणा, हे एक निमित्त ठरलं की जे चांगलं पनीर मार्केटमध्ये आहे, अनेक दूध संस्था आहे, सहकारी संस्था आहे, त्याचं ते उत्पादन करतात किंवा काही चांगल्या कंपन्या आहेत, त्याच्यावरही काही परिणाम होऊ शकतो. झालं ना. आज अशी परिस्थिती, दुधाचे भाव 2 रुपयांनी वाढलेत. किती आर्टिफिशियल गोष्टी होत्या आणि इनडायरेक्ट आज अशी परिस्थिती आहे. तुम्ही साधं उदाहरण घ्या, जर तुम्ही पनीर उत्पादक आहात आणि उद्या जर तुम्हाला सबस्टिट्यूट काहीतरी मिळतोय आणि उद्या तुमचा सेल कमी झाला तर एक परिस्थिती अशी होईल, एक तर तुम्ही या धंद्यातनं बाहेर पडा किंवा तुम्ही इतरांसारखी भेसळ करायला सुरू करणार. त्यामुळे असं व्हायला लागलं होतं. अनेक जण भेसळीत उतरायला लागले होते. आता हे सगळं कडक झाल्यानंतर जेन्युनिटी नक्की परत एकदा परतेल आणि परत जेन्युइन पनीर खायला मिळेल. आणि आज अनेक निर्णय सुद्धा उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला सकारात्मक दिलेले आहेत. त्याचा परिणाम सुद्धा येणाऱ्या काळामध्ये दिसेलच आपल्याला. दुसरा मुद्दा असा होता की माव्याचा पनीर, मावा आणि भेसळयुक्त दूध हे गेल्या अनेक वर्षांपासून या राज्यामध्ये वेगवेगळ्या शहरामध्ये म्हणजे चर्चेत असलेले मुद्दे आहेत आणि वेगवेगळ्या वेळेला धाडी सुद्धा टाकल्या जातात, ते सगळं जप्त केलं जातं आणि पुन्हा एकदा राजरोसपणे हे भेसळयुक्त सगळे पदार्थ हे विकले जातात. माव्याच्या संदर्भामध्ये काही नवीन माहिती सभागृहात मांडली तुम्ही? आता ती येणाऱ्या काळामध्ये नक्कीच मांडणार. आजच्या बैठकीत आमची नक्की चर्चा झाली. काय झाली चर्चा? एकतर हा जो मावा आहे तो हा बराचसा इतर राज्यात मिळतो, त्यामुळे स्टेट बॉर्डर्सवरती कसं कंट्रोल करता येईल या दृष्टिकोनातून नक्की आमचा प्रयत्न सरकारचा राहणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम काय होतो तुम्ही पहा, आज आपण कुठेही गेलं, पेढा खाल्ला तर पूर्वी पेढा खाल्लं की हाताला तेल लागत नव्हतं. आता पेढा खाल्लं की हाताला तेल लागतं. आपण स्वतःला प्रश्न विचारत नाही. दुर्दैव हे. आणि एक साधं म्हणजे मार्केटचं किंवा मार्केटिंगचं एक साधं आहे की वेन देर इज अ डिमांड देर इज गोइंग टू बी अ सप्लाय.
तर मुळात काय झालं की डिमांडच एवढी आहे, स्वस्तात आपल्याला सगळ्या गोष्टी पाहिजेत आणि स्वस्तात पाहिजे तर मग अशी डुप्लिकेट गोष्टी येणार मार्केटमध्ये. आता थोडंसं जरा आपण तुमच्या अभ्यासावर, तुमच्या एकंदरीत राजकीय जडणघडणीकडे वळू. मी बबनराव पाचपुते यांचा उल्लेख करणारच होतो, पण तुम्ही केला. तो एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातला काळ होता. आज तुम्ही तेही भाजपमध्ये आणि तुम्ही भाजपमध्ये आहात. पण आज सभागृहामध्ये असे कुठले अभ्यासू नेते तुम्हाला वेगवेगळ्या पक्षातले दिसतात की ज्यांचं भाषण तुम्हाला खूप चांगलं वाटतं? ते मुळात म्हणजे तो मापदंड लावायचा आज तरी माझ्याकडे अधिकार नाही. माझ्यासाठी प्रत्येक जणच अभ्यासू आहे. जोपर्यंत अजून आताशी पहिल्या अधिवेशनात थोडी सांगू शकतो मी कोण अभ्यासू आहे कोण पण नाही. तरी सुद्धा पण कुणाची अनेक भाषणं तुम्हाला चांगली आणि वाटली? अनेकांची आहेत. म्हणजे आज तुम्ही बघा की इकडे आमच्याकडे आमच्या बाकावरती पाहिलं सुधीर भाऊंची भाषणं उत्तम असतात. अतुल भातखळांची जर तुम्ही मांडणी पाहिली तर ती मुद्देसूद असते. असे अनेक जण आहेत. म्हणजे म्हणाल तेवढे म्हणजे तुम्ही नावं घेईल त्याला कमी आहे. आज योगेश सागरजी चांगल्या पद्धतीने मांडतात. समोरच्या बाकावरती पाहिलं तर जयंत पाटील साहेब एकेकाळी तेवढ्या पद्धतीने मांडत होते, आज ते कमी बोलतात, पण त्यांची मांडणी उत्तम असते. असे प्रत्येक जण आहे. म्हणजे वेळ आली तर भुजबळ साहेबांना चुकीचं असेल तर सरकारच्या विरुद्ध सुद्धा ती गोष्ट आणून देतात. किंवा मग समोरच्या बाकावरती भास्करराव जाधव साहेब असतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की आम्हाला साहेबांनी एक सांगितलं होतं की जाताना तुम्ही अभ्यास पूर्ण केला पाहिजे. कारण अभ्यास कमी पडला, ज्या गोष्टीचं आपल्याला नॉलेज नाही त्याच्यावरती बोलू नये. त्यामुळे मी जो 4-5 महिने या सगळ्याचा अभ्यास केला, त्यानंतर ह्या मुद्द्यावरती बोललो. त्यामुळे अभ्यास हा तितकाच महत्त्वाचा आहे. पहिली टर्म असल्यामुळे मी तुम्हाला निश्चितपणे अडचणीत आणणारे कुठलेही प्रश्न विचारणार नाही आता तरी. पण साधारणतः 2 अधिवेशन तुमची पूर्ण झाली. हो. एक हिवाळी अधिवेशन नागपुरातलं आणि एक मुंबईतलं अर्थसंकल्पीय अधिवेशन. हो. कुठल्या गोष्टी असतात आपल्याला ज्या खूप चांगल्या वाटतात, प्रभावित करून सोडतात आणि आपल्याला काहीतरी शिकवून जातात? अशी काही निरीक्षणं तुमची या अधिवेशनातले? बघा मुळात हे खूप इमॅच्युअर आहे. म्हणजे एव्हरी डे इज अ न्यू लर्निंग फॉर यू. असं हे सगळं आहे की तुम्ही काय शिकता ह्यालाही महत्त्व आहे. म्हणजे आम्हाला काय म्हणजे एक उदाहरण दादा सांगायचे, म्हणजे वडील सांगायचे की 2 ग्लास पाण्याचे आपल्यासमोर जर अर्धे भरलेले असतील आणि त्याला जर डिस्क्राईब करायला सांगितलं तर जो पॉझिटिव्ह मानसिकतेतला तो म्हणून हा अर्धा ग्लास भरलेला आहे आणि जो नकारात्मक विचार करणार तो अर्धा ग्लास मोकळा आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातनं पाहता हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे प्रत्येक दिवस शिकायला मिळतो, प्रत्येक क्षण शिकायला मिळत असतो. जितकं आपण मॅक्सिमम ग्रास्पिंग ठेवू ते 100% ते राहणारच आहे. आणि ते मुळात काय झालं आहे की अनेक वर्षापासून वाचन कंपल्सरी असायचं, त्यामुळे वाचन पण चालू असतं. आणि वाचन काय असं स्पेसिफिक नाही की अमुक कादंबऱ्यात वाचायचं का अमुक गोष्टी. इन जनरल वाचन असणं गरजेचं आहे. त्यामुळं अपडेट राहणं वाचनाच्या माध्यमातून हा प्रयत्न आम्ही चालू ठेवत असतो. मी अनेकदा बघतो की पहिल्यांदा कोणी आमदार झाल्यानंतर जनसंपर्क वाढवण्यावर, ओळख्या वाढवण्यावर भर असतो त्यांचा, तो असलाही पाहिजे. पण सभागृहात बसून सभागृहाचं कामकाज बघण्याकडे त्यांचा कल कमी असतो आणि तुम्ही मात्र बऱ्यापैकी सभागृहामध्ये बसता. प्रश्नोत्तराचा तास असेल, लक्षवेधी असेल, बऱ्याच गोष्टी अभ्यासण्याचा प्रयत्न करतात. या संदर्भात काही तुमचं मला म्हणणं? रोज दादांकडनं वडिलांकडनं विचारणा केली जाते हा. सकाळी किती वाजता पोहोचला, घरी किती वाजता आला. त्यामुळे सभागृह सुरू व्हायच्या आधी पोहोचायचा मी प्रयत्न करत असतो. 10-5 मिनिटं कधी उशीर होतो, भले प्रश्न असू नसू, लवकरात लवकर सभागृहात कसं पोहोचता येईल हा आमचा प्रयत्न असतो. कारण तिथं मला दादांना उत्तर द्यावं लागतं. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सभागृहातनं गेला कधी ह्यालाही तितकंच महत्त्व दादांच्या माध्यमातून दिलं जातं. अच्छा, पण तुमचे आवडीचे विषय कुठले ज्यावर तुम्ही सातत्यानं अभ्यास करत राहतात? ते ओव्हरऑल माझं फायनान्स बॅकग्राऊंड आहे आणि फायनान्स म्हणलं की सगळ्या गोष्टी येतात. माझं MBA फायनान्स झालेलं आहे, मी लॉ कम्प्लीट केलेलं आहे. त्यामुळं अवांतर वाचनही राहतं. आणि मुळात म्हणजे काय असं नवीन काही गोष्टी आल्या तर थोडंसं त्या एक म्हणजे काय होतं, माझा स्वभाव आहे की जोपर्यंत प्रश्नाचं उत्तर मिळत नाही तोपर्यंत वाचत राहायचं. मग ते कोणताही प्रश्न असू द्या. म्हणजे जसं ॲनालॉग चीज होतं. कारण मी ज्यावेळेस मला पहिला हा प्रश्न कुठे पडला की पनीर एवढं स्वस्त शहरात कसं मिळू शकतं, हे एवढं स्वस्त का, म्हणून त्या मुद्द्यात मी गेलो. म्हणजे सगळ्यात मोठा आश्चर्याची बाब अशी आहे की डिपार्टमेंटमधल्या अनेक अधिकाऱ्यांना ॲनालॉग काय हे माहीत नव्हतं. हा केंद्र सरकारचा नियम आहे ॲनालॉग. तर हा म्हणजे माझ्या प्रश्न पडल्या स्वीकृत झाल्यानंतर ॲनालॉग चीज आणि ॲनालॉगचं त्या ठिकाणी अभ्यास सुरू झाला. ते अशाही काही गोष्टी असतात. तर प्रत्येक गोष्ट ही वेट टाईम म्हणजे काय म्हणणार की जी काय म्हणतात वृत्ती जी आहे की जी कायम शिकली पाहिजे किंवा कायम उत्तर मिळायची, त्यामुळे एखाद्या वेळेस हे सगळं वाचन होत असेल. आता तुम्ही अभ्यास करता, पण तुमच्या अवतीभोवती तुमचे कार्यकर्ते असतात. तुम्ही असं त्यांना कधीतरी सांगता किंवा तुम्हाला कधीतरी असं आढळतं की अनेक मुद्दे असे असतात की ज्यावर खरं तर कार्यकर्त्यांनी सुद्धा अभ्यासणं ते मुद्दे खूप महत्त्वाचे असतात. कुठेतरी बोलायचं असेल पदाधिकाऱ्यांना, पण बऱ्याच वेळा आपण बघतो की तसा फारसा अभ्यास कुणाचा दिसत नाही आणि काहीतरी बोलायचं म्हणून वेग लोक बोलत असतात. वेगवेगळ्या पक्षातले कार्यकर्ते म्हणेन मी कुठल्या एका पक्षात म्हणत नाही. आपण साधारणतः हे नवोदितांचं राजकारण,
युवा राजकारण, युथ पॉलिटिक्स ज्याला म्हणतो. हे म्हणजे तुमचे नेते देवेंद्र फडणवीस हे त्या युथ पॉलिटिक्स मधनं वर आले आणि युवा संसद असेल MIT मध्ये ते सातत्यानं त्या सगळ्या कार्यक्रमांशी स्वतःला त्यांनी जोडून घेतलं आहे किंवा काही नेते सुद्धा आणखी. हे ॲज अ दुर्दैव मॅक्सिमम यूज ऑफ सोशल मीडिया, मॅक्सिमम इंटरव्हेन्शन ऑफ मीडिया असं म्हणू शकतो आपण. पूर्वी काय होतं, सभागृहात काय बोललं हे संध्याकाळच्या समालोचनात कळत होतं. आज दुसऱ्या सेकंडला मतदारसंघामध्ये जातं. त्यामुळे मुद्द्याचं काय चाललंय ह्याशी महत्त्व नसतं. माझ्या मतदारसंघातलं काय तिथं मांडलंय याला महत्त्व लोक देतात. त्यामुळे दुर्दैवाने ह्या गोष्टी वाढतातच. पण त्यामुळे डिटेल अभ्यास होत नाही. पण कुणाला दोष देण्यात अर्थ नाही आहे. कारण ही काळाची आत्ता गरज तयार झालेली आहे. जर आपण ॲज अ मीडिया, ॲज अ सोशल मीडियामध्ये बदल झाले तर नक्कीच हे सुद्धा बदल होतील. तुमच्या पनीरच्या मुद्द्यावर तुमच्या नेत्यांकडून काही कौतुक किंवा कोणीतरी म्हटलं असेल की तुम्ही फार अभ्यास करून सभागृहातच तर कौतुक होतं. म्हणजे सगळे म्हणतात. आणि मुळात म्हणजे काय झालंय की ज्या दिवशी मुद्दा मांडला होता त्या दिवशी आमच्या पक्ष कार्यालय जेवणामध्ये पनीर होतं. आमच्या एक सहयोगी सदस्य होता, त्यांनी दाखवलं मला, हे बघ म्हणले मी जेवण अख्खं केलंय, पनीर बाजूला काढलेलं. त्यामुळे अवेअरनेस होतो, लक्ष असतं प्रत्येक. दुसरा असा मुद्दा आहे की राजकारणामध्ये खूप असे विषय असतात की जनतेशी संबंधित नसतात. आता आपण या अधिवेशनामध्ये पाहिले की वेगवेगळे मुद्दे असे होते की ज्यातून असं वाटत होतं की अधिवेशन कुठेतरी भरकटलेलं आहे आणि जे जनतेचे मूळ प्रश्न आहेत ते ऐरणीवर यायला किंवा ते पटलावर यायला, त्यावर चिंतन मनन, अभ्यासपूर्ण भाषणं व्हायला काहीसा कमी वेळ मिळतो असं आपल्याला अनेकदा दिसतं. आपल्याला एकंदरीत राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? ते कसं असतं, ते वेळेप्रमाणे राजकारण बदलत असतं, राजकारणाची परिभाषा बदलत असते. आता सध्याच्या नीड ऑफ द मोमेंट आहे की तुम्ही मीडियामध्ये असणं. त्यामुळे दुर्दैवाने काय होतं की मीडियाचं इंटरव्हेन्शन, मागाशी जसं म्हटलं, या सगळ्यामुळे प्रत्येकाला त्या ठिकाणी त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये, त्या स्पर्धेमध्ये भाग घेऊशी वाटतो. त्यामुळे हे दुर्दैव होतं. तुम्ही पहा की मुद्दे सुटत नाहीत. आता माझा मुद्दा हा जनहिताचा होता, लोकांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा होता. सभागृहाने तेवढं महत्त्व दिलं, स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं. हे आमच्या सदस्यांची जबाबदारी आहे आणि आता हे आम्ही जाऊन सांगू शकत नाही. मी माझ्या पद्धतीने एफर्ट्स घेतोय, बाकी सदस्य त्यांच्या पद्धतीने एफर्ट्स घेतील. कधी ना कधी नक्कीच जनहिताचे प्रश्न परत एकदा चर्चेला 99% तरी सभागृहात येतील. लास्ट क्वेश्चन, ग्रामीण भागातल्या युवकांबद्दल तुम्हाला काय वाटतं? हे खूप हुशार असतात. हे सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं दुर्दैव आहे की अनेक ठिकाणी त्यांना प्लॅटफॉर्म्स मिळत नाहीत. तर प्लॅटफॉर्म्स कसे उपलब्ध करून देता येतील हा प्रयत्न आहे. आणि अनेकदा मी एक पाहिलं की आमच्या ग्रामीण भागातले जे तरुण असतात ते शिकल्यानंतर थोडीशी एक भीती असते. तर नुलगंड विसरणं गरजेचं असतं. त्या नुलगंडातनं जर बाहेर पडला ना तर तुम्ही पहा, मॅक्सिमम तुमच्याही फील्डमध्ये असेल की इतर कोणत्याही फील्डमध्ये बघा, ग्रामीण भागात शिक्षण झालेले मुलांची त्या लोकांची संख्या ही जास्त असते. फक्त एक नुलगंड असतो, मी करू शकतो की नाही. ज्याला ह्या प्रश्नाचं उत्तर मिळतं की मी करू शकतो तो पुढे जातो, ज्याला मिळत नाही तो तिथेच राहतो. चला, पुन्हा आपण कधीतरी भविष्यात वेळ येईल की Yes, आणखी boss. विस्तारानं आपण मुलाखत करू. खूप धन्यवाद विक्रम. थँक्यू सर, थँक्यू.